कितीही जुन्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा होतील असा एक पॉवरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याचा लाईव्ह रिझल्ट तुमच्यासमोर आहे। बघू शकता या भेगा पूर्ण अशा भरून आलेल्या आहेत आणि या लाईन तुम्हाला दिसतही असतील। खूप चांगला रिझल्ट मिळतो। लहान मुलासारखे तळपायचे मऊ होतात, टाचा मऊ होतात आणि अगदी टाचदुखी असेल, पायदुखी तो देखील त्रास बरा होतो। गुडघेदुखीचा त्रास असेल, संधिवात त्याला देखील तुम्हाला रिझल्ट मिळेल। त्यामुळे हा उपाय खूपच असा बहुउपयोगी आहे। नक्कीच पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे थोडासा शॅम्पू, त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे खायचा सोडा आणि त्याला चांगलं मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्ध लिंबू पिळून आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर चांगलं हे खायचा सोडा आणि जे हे आहे शॅम्पू ते पूर्ण असं फेसळतं आणि चांगलं असं डबल झाल्यासारखं होतं। तर असंच आपल्याला हवं आहे। आता तुम्हाला इथे वाटत असेल खूप थोडं मी बनवत आहे, अजिबात नाही, एवढंसं पुरेसं होतं आपल्याला आणि अगदी 1-2 वेळा याला आपण वापरू शकतो। त्यासोबतच यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून टाकायचा आहे मीठ आणि मीठ टाकून चांगलं याला मिक्स करून घ्यायचं। म्हणजे विरघळापर्यंत मिक्स नाही करायचं, फक्त थोडंसं ओलसर झालं पाहिजे असं याला चांगलं मिक्स करायचं। आणि हो, त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी। साधारण आपल्याला 3 चमचे पाणी या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि हे जास्त बनवायचं असेल ना तर सर्व गोष्टी थोड्या जास्त प्रमाणात घ्याव्या लागतील आणि त्यानुसारच पाणी देखील वाढवावं लागेल। आता पाणी चांगलं यामध्ये मी मिक्स केलेलं आहे, हे लिक्विड तयार आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा, यामध्ये आपल्याला टाकायची आहे हळद। हळद अगदी चिमूटभर जरी टाकली तरी पुरेशी होते। कोणत्याही जखमेला भरून आणण्यासाठी हळद खूपच चांगला इथे रिझल्ट देते आणि त्यासोबतच ना एक औषधीय याचे भरपूर असे फायदे आहेत। त्यामुळे हळदीचा नक्की वापर करा। हळद टाकून चांगलं मिक्स केलं की त्यानंतर आता हे मिश्रण आपण थोडं बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण आपला दुसरा भाग जो आहे ह्या उपायाचा तो तयार करूयात। दोन्ही खूपच फायदेशीर आहेत, त्यामुळे नक्की करून बघा। तर बघा, आपल्याला इथे घ्यायचा एक बटाटा किंवा तुम्ही कांदा जरी घेतला तरी चालतं। कांद्याची अशी स्लाइस करायची किंवा बटाट्याच्या अशा स्लाइस पातळ चकत्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। 3-4 तुमच्या गरजेनुसार कमी जास्त तुम्ही केल्या तरी चालतात। आणि अगदी तुमच्याकडे जर खायचं पान असेल ना तर खायचं पान जरी वापरलं या बटाट्याऐवजी तरी चालतं। आणि त्यानंतर आता बघा, इथे आपल्याला लागणार आहे एक खलबत्ता छोटा घ्यायचा आणि आपल्याला लागणार आहे लसूण, थोडीशी अद्रक आणि आपल्याला इथे लागणार आहे लवंग। इथे जे अद्रक, लसूण, लवंग जे आहे ना यांची तासीर खूप जास्त गरम असते, त्यामुळे याला वापरायचंच आहे, अजिबात स्किप करायचं नाही। याचे भरपूर तुम्हाला फायदे मिळतील आणि अगदी 20-30 वर्ष जुनं दुखणं देखील तुमचं बरं होऊ शकतं, एवढा छान याचा रिझल्ट येतो। आता बघा, इथे ना मी लसूण खलबत्त्यामध्ये टाकलेला आहे, तर थोडीशी अद्रक मी घेतलेली आहे ती पण टाकली। त्यानंतर बघा, आपल्याला लागणार आहेत लवंग। 3 लवंग मी घेतलेले आहेत, त्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आणि थोडासा यामध्ये टाकायचा आहे कापूर ना 2-3 बारीक वड्या ज्या असतात ना तेवढ्या बारीक करून जे पावडर होतं 2 वड्या कापूरच्या, तेवढं आपल्याला इथे हे कापूरचं पावडर लागणार आहे आणि ते इथे यामध्ये टाकून खलबत्त्याने आपल्याला चांगलं याला थोडंसं असं बारीक करायचं आहे। ओबडधोबड थोडंसं जरी एकजीव केलं ना तरी चालतं, खूप जास्त अशी बारीक पेस्ट नाही झाली तरी काहीच हरकत नाही। फक्त ना जसं इथे लसूण, अद्रक आणि जे आपण टाकलेली लवंग आहे तर ती आपल्याला चांगली यामध्ये अशी थोडीशी एकजीव करायची आहे। आणि मिक्सरच्या भांड्याची काही जास्त गरज नाही, कारण की हे अगदी थोडंसंच आहे। हे पण तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही हेचं प्रमाण जे आहे ना ते जास्त घेतलं तरी चालतं। आणि त्यानंतर आता ही पूर्ण पेस्ट जी आहे ती आपण एका वाटीमध्ये काढूयात। आणि बघा, बऱ्याच वेळानं हा जो त्रास असतो, जसं टाचदुखीचा त्रास असो किंवा टाचाला भेगा असो, सुरुवातीला ना खूप थोड्या भेगा असतात पण आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि हळूहळू ते एवढं वाढतं ना की अगदी सुई टोचल्यासारखा त्रास होतो, रक्त त्यामधून निघतं, 2 पावलं चालली जात नाहीत। त्यामुळे ना हा उपाय वेळीच करणं खूप गरजेचं आहे। आणि त्यानंतर बघा, एक कढई मी घेतली, कढईमध्ये मी टाकलेलं आहे इथे मोहरीचं तेल, तुम्ही एरंडीचं तेल वापरलं तरी चालतं। आणि त्यानंतर ना छोटी कढई घेतली तरी चालतं। थोडंसंच तेल इथे आपल्याला एक चमचाभर तेल लागणार आहे आणि जास्त बनवायचं असेल तर त्यानुसार तेल देखील वाढवून घ्या। आणि आपल्याला ना ही पेस्ट जी आपण तयार केलेली आहे ती टाकायची आहे तेलामध्ये। थोडंसं गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला ही थोडीशी अशी लालसर होईपर्यंत पेस्ट गरम करायची आहे। त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि यामध्ये ना ही अशी लालसर रंग थोडासा यायला लागला की आपल्याला जे बटाट्याच्या आपण चकत्या करून
ठेवल्या होत्या ना स्लाइस, तर त्या इथे आता वापरायच्या आहेत. जसं कांद्याच्या वापरत असाल कांद्याच्या घ्या, खायचं पान असेल तर फक्त खायचं जे पान आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीने वापरावं लागेल. आणि ते कसं ते आपण बघूयात. इथे अगोदर बघा, आता इथे बटाट्याच्या चकत्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी बटाट्याच्या चकत्या चांगल्या गरम करून घ्यायच्या. या तेलामध्ये म्हणू शकता तळल्यासारखंच करायचं आहे. तेल यावरती चांगलं लागलं पाहिजे. थोडीफार पेस्ट जरी लागली तरी चालतं. आणि कांदा देखील याच पद्धतीने असा गरम करायचा. आणि बाकी पान घेत असाल तर काय करायचं, पूर्ण पेस्ट गोल्डन ब्राऊन झाली की एका प्लेटमध्ये पान घ्यायचं आणि त्या पानावरती थोडंसं तेल आणि ही पेस्ट आपल्याला टाकायची. गरम गरम पान पूर्ण असं चांगलं गरम झालं पाहिजे, तेलाने भिजलं पाहिजे. आता त्यानंतर ना किंवा तुम्ही तव्यावरती देखील थोडंसं पान या तेलामध्ये गरम करू शकता किंवा या कढईमध्ये जरी केलं तरी चालतं. त्यानंतर याला खूप असं जाळायचं, करपवायचं, लाल करायचं नाही, फक्त गरम करायचं आहे थोडंसं. बटाट्याच्या चकत्या मी बाजूला काढून घेतलेल्या आहे. सध्या खूप गरम आहे त्यामुळे व्यवस्थित हाताळा. आणि शिल्लक राहिलेलं थोडंसं तेल मी एका वाटीमध्ये काढलेलं आहे. जास्त बनवायचं असेल जास्त तेल बनवा. आता बघा, आपण टाचाला भेगा पडल्या की काहीतरी क्रीम लावतो, पाण्याने पाय धुतो, पण त्याने काही जास्त फायदा होत नाही. कारण की डिसइन्फेक्ट करणं खूप गरजेचं आहे जखमेला. त्यासोबतच ज्या भेगा असतात त्यामध्ये खूप जास्त धूळ असते, खराब झालेले असतात. त्यावरती किती जरी काही जरी लावलं ना तरी त्याचा फायदाच होत नाही. बऱ्याच वेळा काही उपाय कामी येतात पण योग्य पद्धतीने वापरल्या नमुळे त्यामुळे ना त्याला जास्त आपल्याला फायदा मिळत नाही. त्यामुळे याची योग्य पद्धत जाणून घ्या. अगोदर आपण जे लिक्विड तयार केलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि त्याने पाय स्वच्छ आपल्याला करायचे आहे, डिसइन्फेक्ट करायचे आहेत. आणि त्यासोबतच बघा, जे धूळ आहे ती देखील निघून जाते. खूप टाचाला भेगा असतील तर त्यावरती ना टूथब्रश घ्यायचा आणि सॉफ्ट एखाद्या टूथब्रशने थोडं घासल्यासारखं करायचं, जास्त घासायचं नाही. त्याने काय होतं, पूर्ण पाय आपले तळपाय स्वच्छ होतात. त्यानंतर ना जे कांद्याची किंवा बटाट्याची जी चकती आहे किंवा जे खायचं पान आहे ते आपल्याला जिथे त्रास आहे, जसं आता इथे टाचेला आपल्याला भेगा आहेत किंवा पूर्ण पायालाच भेगा असतील तर पूर्ण जास्त हे तयार करावं लागेल. किंवा टाचदुखीचा त्रास असेल तर त्यासाठी बघा, त्या ठिकाणी जरी लावलं तरी चालतं. आणि अगदी गुडघेदुखीचा जरी त्रास असेल ना त्या ठिकाणी देखील या चकत्या किंवा खायचं पान, कांदा तुम्ही लावू शकता. आणि ना असं नाही की फक्त तुम्हाला हे ना एकदाच वापरता येतं. ह्या बटाट्याच्या चकत्या 2-3 वेळा गरम करू तुम्ही लावू शकता. पण फक्त इथे या कोमट गरम असतानाच यावरती आपल्याला लावायचं आहे, जेणेकरून काय हा भाग शेकला जातो आणि छान ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. आणि हे लावलेलं असं निघू नये यासाठी मी यावरती अशी कॅरी बॅग बांधलेली आहे. तुम्ही ना इथे कपड्याच्या पट्ट्या देखील यावरती असं बांधू शकता, जेणेकरून हे इकडे तिकडे जाणार नाही. आणि जिथे आपल्याला टाचा मऊ करायच्या आहेत किंवा भेगा नाहीशा करायच्या आहेत त्या ठिकाणीच हे व्यवस्थित राहतं. तर आता बघा, आपल्याला 15 मिनिटानंतर हे काढायचं आहे. गरम गरमच लावलं होतं ना त्यामुळे खूप छान आराम मिळतो. आणि जेवढं सहन होईल तेवढं गरम ठेवायचं शक्यतो. आणि त्यानंतर पाय आपल्याला कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, तेलकट आहेत म्हणून, कपड्याला लागतील म्हणून. आणि यामुळे काय होतं बघा, हळूहळू टाचा अशा मऊ व्हायला लागतात आणि पूर्ण भेगा हळूहळू भरून येतात. आणि त्यासोबतच जे ऑइल आपण बनवलेलं आहे तेल, त्याने तुम्ही मालिश करू शकता गुडघ्यावरती. खांदेदुखी तुमचा त्रास अगदी कायमचा बरा होऊ शकतो काही दिवस मालिश केल्याने. अगदी कोणतंच विकत्रीचं ऑइल घ्यायची तुम्हाला गरज पडणार नाही. एवढं छान घरच्या घरी तुम्ही हे मसाज ऑइल तयार करू शकता. नक्की बनवा. आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा.